नमस्कार मित्रो, मी आता सोलापूरला प्लॉट नंबर 2 मध्ये आहे। 2 दिवस नव्हतो मी, परंतु जाताना छाटणीचे नियोजन करून गेलेला आहे। का तर पहिले 1 नंबर छाटणी झालेली आहे, भाग्याची एक नंबर छाटणी झालेली आहे। पण आता ह्याला आपण पलीकडच्या तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 1 नंबर सोबत ह्याला तानावर सोडलेला आहे। का तुम्हाला सांगितलं होतं ह्याची जमीन भारी आहे, ह्याला तानावर यायला जवळपास 25 ते 30 दिवस लागतात, म्हणून त्या दोन्हीला तानावर सोडलेलं आहे। ह्याची कटिंग चालू आहे, अतिशय सुंदर कटिंग केलेलं आहे, हाईट कमी केलेली आहे। का तर ह्या आता हाईट कमी केल्यामुळे फुटणार आहेत, परंतु ते फुटपुसून घेत आहेत, त्याचे काही फार हे नाही। म्हणून अतिशय सुंदर प्रत्येक प्रत्येक काडीला टॉप करणं गरजेचं असतं। नेहमी म्हणतो हे टॉप केलं नाही तर पानगळ झाल्यानंतर त्याला चौकी निघायला थोडं जड जातं, म्हणून टॉपिंग हे प्रत्येक काडीचं टॉपिंग झालं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची। आणि तुम्हाला हाईट किती ठेवायची त्या हिशोबानं पहिल्या फांदीच्या पेक्षा 1 इंचभर हाईट वाढून घ्या। आता ही फांदी आहे, मधली फांदी आहे, त्याला ह्याच्या लेवलला घ्या। आणि दाटी असेल, वेलतर फांदी असेल तरच वेलतर फांदी काढा, दाटवा असेल बुडाला फूट अजिबात ठेवायची नाही, फूट पुसून घेणं महत्त्वाचं आहे। आता वॉटर सूट नेहमी म्हणतो, वॉटर सूट ठेवू नका। वॉटर सूट ठेवलं ना ते रोगाला आव्हान आहे, तेल्या रोगाला। त्यासाठी वॉटर सूट कसा ठेवायचा? वॉटर सूट एखादा वॉटर सूट आहे बघा, तर इथं काही वॉटर सूट इकडे हा वॉटर सूट आहे। हा वॉटर सूट का ठेवला? का तर ही जागा ही मोकळी होती, म्हणून हा वॉटर सूट ठेवायचा। वॉटर सूट ठेवणे ह्याचीच लेवल ठेवायची, हाईट ठेवायची नाही, म्हणजे आपल्याला हे बाहेरचं वॉटर सूट असल्यानं त्याला फवारणी वगैरे एकदम व्यवस्थित होते आणि मग रोगापासून आपण सुरक्षित राहतो। या पद्धतीने कटिंग करा। हा प्लॉटला पान द्यायला आणखीन टाइम आहे। त्या भगव्यासोबत भगव्याचा 2 नंबर हा 2 नंबर सारखा धरायचा आहे, म्हणून तिकडे पण इथेल 05234 घेतलं, इथं पण इथेल 05234 घेतलेलं आहे। आता ह्याच्यानंतर ही पहिली फवारणी आहे, ह्याचे शेड्यूल जसं राहील तसं तुम्ही ह्याच्यासोबत जे क्षेत्र असतील त्यांनी ह्याचं शेड्यूल वापरायला हरकत नाही। नमस्कार।